भय म्हणून आपल्यासमोर आलेल्या कशाचाही सामना करण्यासाठी यंत्रणा म्हणजे मानसिक तणाव आहे. तणाव हा भयाला दिलेला लढा किंवा पळा असा प्रतिसाद आहे. व्यक्तीला समोर उभ्या ठाकलेल्या घटनेस किंवा उत्तेजक अवस्थेत देता यावी अशी प्रतिक्रिया ठरवण्यात मदत करतो. आपल्या कर्तबगारीच्या सीमा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी काही प्रमाणात तणाव असणे आवश्यक देखील आहे. अति प्रमाणात घेतलेला स्ट्रेस लोकांना त्रासदायक होऊ शकतो. आता ह्या तणावाची कारणे काय आहेत? तणाव हा अंतर्गत, बाह्य किंवा दोन्हीच्या संयुक्त कारणांनी येऊ शकतो. आता बाह्य कारणे कोणती आहेत? म्हणजेच पारंपरिक किंवा फॅमिली डिस्प्यूट्स म्हणजेच पारिवारिक मतभेद, व्यावसायिक व शैक्षणिक दबाव आणि पैसा ही बाह्य कारणे आहेत. आता अंतर्गत कारणे म्हणजे कोणती? कमी आत्मसन्मान, नकारात्मकता आणि इगो, ताठरपणा ही अंतर्गत कारणे आहेत. आता अशा स्ट्रेस घेतलेल्या व्यक्तींमध्ये आपल्याला कोणती लक्षणे बघायला मिळतात? तर गंभीर तणावामुळे खूप राग येणे, नैराश्य, भीती वाटणे, त्याचप्रमाणे पोटांचे विकार, स्नायूंच्या समस्या जसे की पाठदुखी, डोकेदुखी इत्यादी, चक्कर येणे, खूप घाम येणे, हात पाय गारटणे, श्वसनातील समस्या, रक्तदाब वाढणे, पूर्ण वेळ उत्कृष्ट दिसण्याचा प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे कधीकधी ह्या व्यक्ती हिंसक देखील बनलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि कधीकधी ह्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती देखील आपल्याला बघायला मिळते. तर इत्यादी लक्षणे आपल्याला स्ट्रेस जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये बघायला मिळतात. आता या तणावाचे उपचार काय आहेत? तर उपचारांमध्ये औषधांमध्ये निद्रानाश, भीती, नैराश्य आणि पोटाशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी औषधे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. नेक्स्ट आपल्याला उपाय काय आहे? तर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग ज्याला म्हटलं जातं. तर ह्या काउन्सिलिंगमध्ये दिशा दाखवण्याचं काम आणि स्ट्रेस कमी करण्यासाठीचे जे काही उपाय आहेत ते काउन्सिलिंगमध्ये पेशंटला दिले जातात. आणि नेक्स्ट उपाय जो आहे तो म्हणजे आहार आणि व्यायाम. आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित केल्याने शरीराला आणि मनाला चपळ आणि सकारात्मक ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होतो. त्याचप्रमाणे एंटरटेनमेंट प्रोग्राम जसं की करमणुकीचे काही उपक्रम देखील स्ट्रेस असणाऱ्या व्यक्तीसाठी राबवण्यात येतात आणि ह्यामुळे देखील त्या व्यक्तीचा तणाव कमी करण्यास मदत होते. तर हे होते काही स्ट्रेस कमी करण्याचे उपाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.